नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मूवी तुमचा आणि रिव्ह्यू आमचा चॅनलमध्ये. तर 2 नोव्हेंबरला शाहरुख खानचा वाढदिवस होता आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचा जो नेक्स्ट मूवी आहे किंग, तर त्याचा टीझर जस्ट ड्रॉप झालेला आहे. तर त्याच्याबद्दल आपण आता डिस्कशन करणार आहे. तर ह्याच्यामध्ये शाहरुख खानचा जो लूक आहे तो एकदम गँगस्टर आणि क्रिमिनलचा आपल्याला दिसतोय आणि पहिला जो सीन बघितला असालच तुम्ही, तर तो पूर्ण जेलमध्येच आहे सगळा सीन. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या टीझरमध्ये शाहरुख खानचा एक डायलॉग पण आहे, हजारो जुर्म सौ देशों में बदनाम दुनिया ने दिया बस एक नाम. हा डायलॉग मस्त वाटतोय. म्हणजे त्याच्यामध्ये शाहरुख खानचा बेसी आवाज थोडा दिला आहे, त्याच्यामुळे हा डायलॉग थोडा उठून दिसतोय असं मला तर वाटतंय. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा आवाज कसा वाटतोय. आता लूकबद्दल बोलायचं झालं तर त्याने त्याचे सगळे हेअर्स सगळे व्हाईट करून टाकले. एक डिफरंट लूक त्याचा दिसतोय आपल्याला. कधीच आपण असा त्याचा लूक बघितला नाही. परत ब्ल्यू जॅकेट अँड गॉगल्स वगैरे घालून त्याची जी सॅल्यूटवाली जी एंट्री आहे, ती एकदम मला अशी बघितल्यासारखी वाटते. F1 मूव्ही जर तुम्ही बघितला असाल ब्रॅड पिटचा, तर त्याच्यामध्ये सेम सगळं ड्रेसिंग सेन्स सगळा सेमच आहे त्याच्यामध्ये. आणि ॲक्शनबद्दलचं जर बोलायचं झालं तर एक शॉटगन आहे आणि घेतला आहे तो सीन बऱ्यापैकी चांगला घेतला आहे. पण ॲक्शनबद्दल मला एवढं एक्स्पेक्टेशन नाही. आता शाहरुख खानचा लूक असा केला आहे म्हटल्यावर त्याचं कॅरेक्टर डेव्हलपमेंट कसं असेल आणि ह्या मूव्हीची, ह्या किंग मूव्हीची स्टोरी ॲक्च्युली कशी असेल त्याच्यामध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे. तर बाकीच्या ह्या ज्या गोष्टी आहेत ते आपल्याला ट्रेलर आल्यानंतरच समजतील. तर आजच्या या रिव्ह्यूमध्ये बस इतकंच. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.